Complications of bowel elimination. Elimination needs. Previous lecture मध्ये काय काय घेतलंय? Problems and complications of bowel elimination. In this one, first is constipation, impaction and diarrhea. And then types of enema. In types of enema, there are two types: evacuating enema and retain enema. Evacuating enema means that is simple enema. It means the fluid is retained. Retain means बाहेर काढणे. Okay. Retention means बाहेर काढणे. Okay. And in retain there is a 100 to 150 ml of solution push inside the colon. म्हणजे लार्ज इंटेस्टाइन मध्ये पुश करणे फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिपेशन अँड फॉर प्रिपरेशन ऑफ द सर्जरी. ओके. इन दिस फर्स्ट इव्हॅक्युएटिंग एनिमामध्ये काय काय टाईप्स बघितले आहेत आपण? सिम्पल एनिमा अँड मेडिकेटेड एनिमा. अँड इन मेडिकेटेड एनिमा and carminative enema. And in retain enema, emollient enema, stimulative enema, purgative enema, sedative enema, anesthetic. Okay. Now articles are required for the enema. Procedure and articles. Screen for privacy. Enema can tubing and clamp. Rectal tube, enema solution. It is depend upon तुम्हाला कोणतं टाइप ऑफ एनिमा द्यायचं आहे. ओके. एनिमा सोल्युशन. Then lubricating jelly. Macintosh. Clean linen. Disposable gloves. Kidney tray. And IV stand. These are the articles required for giving enema. The procedure is first preparation of the patient, check the diagnosis, patient condition and orders of the patient, doctor's orders. Syringe नहीं लगना. And the pint measure घेणार. One is pint measure. Pint measure for measuring the water. First, preparation of the patient, check diagnosis, date and name of the patient, assess the patient and check the doctor's order, assess the client's complaints and abdominal fullness, assess the client's control of external
स्पिंक्टर म्हणजे त्यांना किती कंट्रोल होतं आहे आतमध्ये साठवून ठेवण्याचं, फ्लुइड साठवून ठेवण्याचं, ते असेस करायचं आहे. देन असेस द फिजिशियन ऑर्डर्स फॉर गिविंग एनिमा and then privacy need one screen and explain the procedure to the patient and patient's relatives. For this giving enema, first give the left lateral position to the patient or Sims position. Sims position ही लेफ्ट लॅटरल मध्येच द्यायची असते. का लेफ्ट लॅटरल मध्ये द्यायची असते? तुमचं आतमधलं ते इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, असेंडिंग कोलन आहे. असेंडिंग कोलन म्हणजे जे लार्ज इंटेस्टाईन, मोठं आतडा आहे, हे दिस इज कॉल्ड असेंडिंग कोलन, ट्रान्सवर्स कोलन अँड डिसेंडिंग कोलन, आणि हा सिग्मॉइड कोलन, अँड दिस इज द पार्ट ऑफ एनस. ओके. जेव्हा तुम्ही एनिमा देता तेव्हा लेफ्ट लॅटरलमध्ये जेव्हा झोपवता तेव्हा हा कोलनचा भाग असतो तो या प्रकारे खालच्या साईडला जातो. ओके, लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये. त्यामुळे काय होतं, जे फ्लुइड आपण देतोय कॅनमधून ते ग्रॅव्हिटीमुळे ते बरोबर कोलनमध्ये जातं. जर तुम्ही राईट लॅटरल पोझिशनमध्ये दिलं तर ते उलट्या दिशेला जाणार आहे का पाणी? नाही जाणार. ओके. सो म्हणून आपल्याला लेफ्ट लॅटरल पोझिशन कधीही द्यायची असते एनिमा देते वेळी. ओके. लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये जो तुमचा डिसेंडिंग कोलन आहे तो काय होतो, बरोबर ग्रॅव्हिटीमुळे जे फ्लुइड आपण इन्सर्ट करतोय एनिमा फ्लुइड ते बरोबर ग्रॅव्हिटी फोर्सने बरोबर त्या कोलनमध्ये जातं आणि ॲक्शन होते. ओके. सो बिफोर द प्रोसिजर स्क्रीन द पेशंट, देन वॉश द हँड्स फॉर prevent the cross infection, then explain the procedure to the patient, take the all articles to the bedside, right hand side of the left side to the patient, कारण आपल्याला लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायची आहे. देन प्लेस द मॅकिंटॉश अंडर द बॅक ऑफ द पेशंट टू प्रिव्हेंट द सॉइलिंग ऑफ बेडशीट. आपल्याला बेडशीट सॉईल होऊ नये, घाणेरडी होऊ नये म्हणून काय करायचं, खाली रबर शीट टाकायची, और त्याला काय बोलतात, मॅकिंटॉश. देन टेक अ एनिमा कॅन अँड पाईंट मेजरनी काय घ्यायचं आहे, आपल्याला जे सोल्युशन, जे एनिमाचं प्रिपेअर केलेलं सोल्युशन आहे, जे एनिमाचं सोल्युशन डिपेंड अपॉन तुम्हाला कोणता एनिमा द्यायचा आहे. सिम्पल एनिमा द्यायचा आहे किंवा रिटर्न एनिमा द्यायचं आहे. रिटर्न एनिमाचं पाऊच, रेडीमेड पाऊच मिळतं बाजारात मेडिकलमध्ये. ओके. तर आपल्याला इव्हॅक्युएटिंग एनिमा द्यायचा असेल तर आपल्याला एनिमा कॅन घ्यावं लागतं, आणि जर अडल्ट पेशंट असेल तर 500 to 1000 ml ऑफ वॉटर, आणि त्यामध्ये जे सोल्युशन आपल्याला ॲड करायचं आहे ते ॲड करू शकतो. ओके. कोल्ड एनिमा द्यायचा असेल तर आपल्याला कोल्ड आईस वॉटर घ्यावं लागतं. कोल्ड एनिमा आपण का देतो, जेव्हा पेशंटला ब्लिडिंग असेल, आतमध्ये फ्रेश ब्लिडिंग असेल अल्सरेशनमुळे, पेप्टिक अल्सर किंवा इंटेस्टायनल अल्सर ज्यांना आहे त्यांना फ्रेश ब्लिडिंग असतं, तर अशा वेळेला आपल्याला ॲस्ट्रिजन एनिमा किंवा आपल्याला कोल्ड एनिमा द्यावा लागतो. ओके. सो ते पाईंट मेजरने आपल्याला फ्लुइड मेजर करून आपल्याला कॅनमध्ये टाकायचं आहे. कॅनला एक हँगर असतो आणि तो आपल्याला आय व्ही स्टँडला लटकवायचा असतो. ओके. आणि त्या कॅनला एक ट्यूबिंग असतं, आणि या प्रकारे असतं एनिमा कॅन. त्याला खालच्या साईडला एक ट्यूबिंग असतं, आणि ही ट्यूबिंगला आपल्याला रबर, ही जे रेक्टल ट्यूब आहे ती अटॅच करायची असते. रेक्टल ट्यूब इज डिपेंड अपॉन द अडल्ट पेशंट, चिल्ड्रन और इन्फंट. ओके. प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. ही ट्यूब इथे अटॅच करायची असते, आणि याला एक हँग असतो, आणि ते आपल्याला आय व्ही स्टँडला हँग करायचं असतं. ओके. सो आपण यामध्ये पाणी घेणार किंवा सोल्युशन घेणार एनिमाचं, ते आय व्ही स्टँडला लटकवणार, आणि बरोबर वरती आपल्याला लटकवून ठेवायचे, जेणेकरून ते ग्रॅव्हिटीने आपल्याला सोल्युशन खाली देईल. आणि एक क्लॅम्प असतो, त्याला आपल्याला इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला हा क्लॅम्प खोलायचा आहे. ओके. जेव्हा आपण ट्यूबिंग इन्सर्ट करतो, ही जी रेक्टल ट्यूबिंग आहे जेव्हा इन्सर्ट करतो त्यानंतर आपल्याला हा क्लॅम्प ओपन करायचा असतो. ओके. नाहीतर ग्रॅव्हिटीने पूर्ण पाणी असंच वेस्ट होणार एनिमाचं. ओके. देन इन्सर्ट द ट्यूबिंग
आफ्टर अप्लाइंग आफ्टर लुब्रिकेटिंग द ट्यूब. ओके, लुब्रिकेट करायचे टू प्रिव्हेंट द फ्रिक्शन अँड insert the solution into the rectum अप टू द जेवढं तुम्हाला सांगितलं आहे 700 ml द्या, 1000 ml एनिमा द्या. ओके, आणि रिटर्न पूर्ण ते पाणी बाहेर काढण्यासाठी अजून एक ट्यूबिंग तुम्हाला टाकावी लागते रेक्टममध्ये. ओके, तुम्हाला ॲनल ओपनिंग त्याच्यासाठी आधी फाइंड आउट करून घ्यावं लागेल. बॅक साईडला असतं ॲनल ओपनिंग. ओके, ते एका हाताने तुम्हाला सेपरेट करायचे बटक्स आणि नंतर तुम्हाला इन्सर्ट करायचे ट्यूबिंग. ते ट्यूबिंग इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला सेकंड एक ट्यूबिंग इन्सर्ट करायचं आहे या प्रकारे, जशी इमेज दाखवली आहे. पेशंटला लेफ्ट लॅटरल पोझिशन देऊन, हे एनिमा कॅन आहे, एनिमा कॅनला ट्यूबिंग असतं आणि त्या ट्यूबिंगला तुम्हाला रबर ट्यूब रेक्टल ट्यूब अटॅच करायचे आणि त्या ॲनलमध्ये इन्सर्ट करायचे ॲनल ओपनिंगमध्ये. आणि अजून एक ट्यूबिंग घ्यायचे, ते फ्लुइड जेवढं आपण पाठवतो आहे आतमध्ये तेवढं परत रिटर्न काढण्यासाठी. ओके, ते जेवढं फ्लुइड गेलं आहे तेवढं रिटर्न काढण्यासाठी आपल्याला अजून एक ट्यूब इन्सर्ट करावी लागते आणि ती बरोबर जाते ॲनलमध्ये. ओके, कारण ॲनल ओपनिंग थोडं मोठं असतं. आणि ते रिटर्न जे येतं आहे फ्लुइड किंवा फिकल मॅटर जे रिटर्न येते ते तुम्हाला बेडपॅनमध्ये साठवावं लागतं. ओके, कारण बेडपॅनमधलं जे साठवलेलं आहे कधी कधी तुम्हाला स्पेसिमेन्ससाठी पाठवावं लागतं, टेस्टिंगसाठी पाठवावं लागतं. राईट डाऊन द प्रोसिजर. मोस्टली आता ही एनिमा प्रोसिजर डायरेक्ट दिली जाते. पाऊच येतो 1000 ml आणि तो डायरेक्ट दिला जातो आणि नंतर पेशंटला टॉयलेटला पाठवलं जातं. ओके, ही प्रोसिजर पहिली गव्हर्नमेंटमध्ये अशी व्हायची या प्रकारे. राईट डाऊन द स्टेप्स अँड रॅशनली. Wash the hands. मी तुम्हाला फर्स्ट जे जनरल असेसमेंट आहे किंवा बिफोर एनी प्रोसिजर काय काय तयारी करायची आहे ते प्रत्येक प्रोसिजरला सेम आहे. असेस द पेशंट, चेक द ऑर्डर्स, चेक द डॉक्टर्स ऑर्डर्स, एक्सप्लेन द प्रोसिजर टू द पेशंट अँड पेशंट रिलेटिव्ह. हे सारखं नाही लिहून देणार. हे तुम्हाला नंतर जेव्हा एक्झामला कुठलीही प्रोसिजर येईल तेव्हा तुम्हाला ते प्रिलिमिनरी असेसमेंट तुम्हाला वेगळा टॉपिक पहिला लिहायचा आहे प्रोसिजर स्टार्ट करायच्या आधी. ओके, आर्टिकल्स, त्यानंतर प्रिलिमिनरी असेसमेंट अँड देन स्टार्ट द प्रोसिजर. ओके, जेव्हा तुम्हाला एक्झामला कुठलंही प्रोसिजर लिहायला येईल तेव्हा पहिले तुम्हाला प्रिलिमिनरी असेसमेंट किंवा जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर द प्रोसिजर, त्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे. असेसमेंट, पेशंट्स ऑर्डर्स, नेम ऑफ द पेशंट, चेक द नेम ऑफ द पेशंट, एज ऑफ द पेशंट अँड जनरल कंडिशन ऑफ द पेशंट. हे सर्व तुम्हाला प्रिलिमिनरी असेसमेंट किंवा जनरल इन्स्ट्रक्शन्समध्ये लिहावं लागतं. त्यानंतर तुम्हाला प्रोसिजर लिहायला स्टार्ट करायचं. वॉश द हँड्स. टू प्रिव्हेंट क्रॉस इन्फेक्शन. Place the Macintosh under the patient's hip to prevent soiling of bedsheets. Left lateral or Sims position.
to the patient to allow enema solution by gravity. Give left lateral or Sims position to the patient to allow the enema solution to flow down by gravity. Cover the patient with clean linen. Exposing only rectum. Maintain the privacy. Place the bedpan on the bed for easily accessible. Assemble enema can. Tubing, clamp, and rectal tube. Check the temperature of solution. To prevent complications. Raise the enema can and hang on IV stand. To allow slow down the solution by gravity. Lubricate the tube. To prevent friction during insertion.
Gently separate the buttocks. Locate anus and insert the rectal tube. First step is wash the hand to prevent cross infection. Place the Macintosh under the patient's hip to prevent soiling of bedsheets. Then give left lateral position or Sims position to allow the enema solution to flow down by gravity. Cover the patient with clean linen and exposing only rectum to maintain the privacy of the patient. Place the bedpan on the bed for the easily accessible. Assemble the enema can, tubing, clamp and rectal tube. ओके, म्हणजे तयार ठेवायचं आहे तुम्हाला. देन चेक द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन टू प्रिव्हेंट अदर कॉम्प्लिकेशन. जर जास्त टेम्परेचर असेल तर आतमध्ये बर्न्स होणार पेशंटला म्हणून. ओके, रेज द एनिमा कॅन and hang on the IV stand to allow slow down the solution by gravity. Lubricate the tube to prevent friction during insertion. Gently separate the buttocks and locate the anus and insert the rectal tube. Next step is allow all solutions inserting in the colon. By opening the clamp explain that feeling of distension पेशंटला विचारायचं आहे तुम्हाला आतमध्ये पोटामध्ये काहीतरी येतं आहे, फ्लुइड येतं आहे असं वाटतं आहे का. कारण आपण जे टेम्परेचर जे ठेवलेलं आहे पाण्याचं 100 डिग्री सेंटीग्रेड, सो ते पेशंटला आतमध्ये थोडंसं गरमाट वाटते. ओके, सो एक्सप्लेन दॅट द फिलिंग ऑफ डिस्टेन्शन आणि काही फ्लुइड आतमध्ये येतं आहे का हे विचारायचं आहे तुम्हाला. देन the nurse place a hand on sacrum resting the elbow on mattress and
lifting the bedpan under the client. हे एनिमा दिल्यानंतर जेवढं फ्लुइड येतं तेवढं बेडपॅनमध्ये कलेक्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. किंवा आपण दुसरी ट्यूब पण इन्सर्ट करू शकतो त्याच्या साईड बाय साईड दुसरी रेक्टल ट्यूब पण इन्सर्ट करू शकतो, जेणेकरून जे फ्लुइड आपण पाठवते ते परत रिटर्न येईल. After this procedure, note down any complaints and observations. Replace all the articles after the procedure. Replace all the articles after the procedure. यानंतर जी ही स्टेप दिली आहे, द नर्स हँड्स ऑन द रेक्टम अँड रेस्टिंग द एल्बो ऑन मॅट्रेस, मीन्स पेशंटच्या जे सॅक्रल रिजनच्या इथे नर्सेसने हँड्स ठेवायचे आहे आणि जो बेडपॅन आहे तो त्याला द्यायचा आहे कमरेखाली. ओके, जर ते तसं द्यायचं नसेल, पेशंट अनकॉन्शियस आहे, तुम्हाला कम्फर्टेबल नाही आहे, तर तुम्ही दुसरे रेक्टल ट्यूब टाकून ते जे फ्लुइड आहे ते परत रिटर्न काढू शकता. ओके, आफ्टर दिस प्रोसिजर नोट डाऊन एनी कंप्लेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स. काही पेशंटच्या त्या कोलनमधून तुम्हाला काही फ्रेश ब्लीड किंवा क्लॉट्स वगैरे आलेले आहेत, तर ते नोट डाऊन करायचे आणि रिपोर्टिंग करायचं. रिप्लेस ऑल द आर्टिकल्स आफ्टर द प्रोसिजर. नाव पर्पजेस ऑफ दिस एनिमा. काय कशासाठी आपण देतोय आपण हा एनिमा? एनिमा का देतोय आपण पेशंटला? व्हॉट आर द पर्पजेस? In constipation patient, okay, to stimulate the defecation and treat the constipation. Constipation ट्रीट करण्यासाठी, म्हणजे जी बद्धकोष्ठता आली आहे ती ट्रीट करण्यासाठी आपण एनिमा देतोय. टू क्लीन द लोअर बॉवल, जे आपलं कोलन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, तो क्लीन करण्यासाठी आपण देतोय बिफोर एनी सर्जरी. ओके, कुठलीही मेजर सर्जरीला पाठवायच्या आधी पेशंटला एनिमा दिला जातो टू क्लीन द बॉवल. कारण जेव्हा ॲनेस्थेशिया दिला जातो तेव्हा या ज्या आपल्या वॉलंटरी कंट्रोल मुवमेंट्स आहेत, टू पासिंग एलिमिनेशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्याच्यावर कंट्रोल राहत नाही जेव्हा तो ओ टीमध्ये ॲनेस्थेशिया दिला जातो. म्हणून हे सर्व जे ॲबडॉमिनल फिकल वगैरे ते बाहेर ऑलरेडी काढलं जातं बाय गिविंग द एनिमा. सो या प्री ऑफ प्रोसिजर आहेत. टू क्लिनिंग द बॉवेल बिफोर एनी मेजर सर्जरी, टू सॉफ्टन द फिकल मॅटर, then to relieve the retention of urine and stimulating the reflexive action of the bladder, to relieve the gaseous distensions, the gaseous distension relieve करण्यासाठी, to clean the bowels before any type of retention enema. रिटेन्शन एनिमा द्यायच्या आधी कुठलाही बॉवल क्लीन त्याच्या आधी तुम्हाला इव्हॅक्युएटिंग एनिमा द्यावा लागतो, रिटेन्शन एनिमा द्यायच्या आधी. ओके, सो दीज ऑल आर द पर्पजेस. राईट डाऊन द पर्पजेस. To stimulate
defecation and treat constipation. To clean the bowel before any surgery. To soften the fecal matter. To clean the bowel before giving written enema. For clinical purpose, for example, medicated enema. क्लिनिकल पर्पजसाठी पण दिला जातो. जसं जंत झाले असतील तर अँटी हेल्मेंथिक एनिमा दिला जातो. इन्फ्लमेशन वगैरे असेल किंवा ब्लिडिंग असेल तर ॲस्ट्रिजंट एनिमा दिला जातो किंवा न्यूट्रेटिव्ह एनिमा आहे रिटेन एनिमामध्ये, ऑइल एनिमा आहे. सो हे कशासाठी आहे? फॉर एनी क्लिनिकल पर्पज. सो दीज आर द पर्पजेस ऑफ एनिमा. नेक्स्ट वन, जसं आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल वॉश, GI वॉश देतो त्याचप्रमाणे बॉवेल वॉश पण दिला जातो. ओके, सेम आर्टिकल्स आहेत जे एनिमाला वापरतोय आपण, कॅन वगैरे तेच आर्टिकल्स आहेत पेशंटचं बॉवेल वॉश करण्यासाठी, लार्ज इंटेस्टाईन वॉश करण्यासाठी ही प्रोसिजर केली जाते. बॉवेल वॉश टू प्रिपेअर द कोलन फॉर अ स्पेसिफिक सर्जिकल डायग्नोस्टिक प्रोसिजर. जसं कोलोनोस्कोपी आहे, स्कोपी करण्यासाठी आतमध्ये जेव्हा स्कोप टाकतात, स्कोप टाकल्यानंतर आतला जे आपला कोलनचा पार्ट आहे तो व्यवस्थित आपल्याला दिसावा म्हणून काय करतात डॉक्टर, बिफोर द कोलोनोस्कोपी व्यवस्थित बॉवेल वॉश द्यायला सांगतात. किंवा आता पेग्रेट म्हणून एक सोल्युशन येते, त्यामुळे काय होतं ते पूर्ण एक मोठा पाऊच असतो तो रात्रभर पाणी प्यायला सांगतात. ते 1 लिटरमध्ये डिझॉल्व करून पूर्ण रात्रभर ते पाणी प्यायला लावतात आणि पेशंटला. त्यामुळे कंटिन्यू काय होतं, मोशन पास होतं आणि त्यामुळे काय होतं पूर्ण जे आतडं आहे ते आपलं रिकामं होतं. तो आत्ता या प्रकारे केलं जातं. पूर्वी बॉवेल वॉश दिला जायचा. टू प्रिपेअर द कोलन फॉर अ स्पेसिफिक सर्जिकल ऑर द डायग्नोस्टिक प्रोसिजर टू डायल्यूट अँड रिमूव्ह द टॉक्सिक एजंट. काही टॉक्सिक एजंट असतील आपल्या इंटेस्टाईनमध्ये ते रिमूव्ह करण्यासाठी बॉवेल वॉश दिला जायचा. टू रेड्यूस द टेम्परेचर ऑफ हायपरपायरेक्सिया. जे जास्त टेम्परेचर आहे 104 पेक्षा जास्त ज्याला टेम्परेचर आहे अशा पेशंटमध्ये कोल्ड बॉवेल वॉश दिला जायचा. टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी. टू स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. ज्यांच्या पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहेत, जे आतड्यांच्या मुवमेंट असतात, ते पुढे पुढे अन्न ढकलायची जी मुवमेंट आहे त्याला बोलतात पेरिस्टाल्सिस मुवमेंट. ते काही जणांमध्ये ही संथ झालेली असते मुवमेंट. सो ही मुवमेंट वाढवण्यासाठी बॉवेल वॉश दिला जातो. टू कीप द इंडिव्हिज्युअल क्लीन इन केस ऑफ अ फिकल इनकॉन्टिनन्स. ज्याला फिकल इनकॉन्टिनन्स आहे अशा पेशंटमध्ये पूर्ण स्टूल बाहेर निघण्यासाठी बॉवेल वॉश दिला जातो. ओके, दीज आर द पर्पजेस ऑफ बॉवेल वॉश. कॉन्ट्राइंडिकेशन्स, कोणत्या पेशंटमध्ये आपण बॉवेल वॉश देऊ शकत नाही. ब्लिडिंग हॅमरॉइड्स. हॅमरॉइड्स म्हणजे मूळव्याध. त्यांचा मूळव्याध मधून कंटिन्यू ब्लिडिंग होते अशा पेशंटला आपण बॉवेल वॉश देऊ शकत नाही. मॅसिव्ह कोलन म्हणजे कार्सिनोमा, CA वगैरे असेल, आतड्यांचा CA कॅन्सर असेल तर आपण बॉवेल वॉश देऊ शकत नाही.
रेक्टल सर्जरीज, कुठलीही रेक्टल सर्जरी झाली असेल, सच ॲज इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन आहे किंवा कुठल्या मोठ्या आतड्यांची सर्जरी वगैरे झाली असेल, कोलोनोस्टॉमी, स्टॉमी म्हणजे ओपनिंग. काही जणांचं तुम्ही ओपनिंग बघितलं असेल, बाहेर ओपनिंग करतात आणि तिथे बॅग लावतात स्टूलसाठी. काही म्हणजे CA वगैरे असेल तर अशा केसमध्ये जे खालचं ॲनलला CA वगैरे झाला असेल, कॅन्सर झाला असेल तर ते ॲनल ओपनिंग बंद करतात आणि वरती ओपनिंग करतात. पोटाच्या साईडला एक होल करतात आतड्यांना आणि तिथे एक बॅग लावली जाते, कोलोनोस्टॉमी बॅग. ओके. आणि त्यामध्ये सर्व जे फिकल मॅटर आहे, स्टूल आहे, ते कलेक्ट होतं. ओके. त्या अशा प्रोसिजर आहेत, त्याचा प्रोसिजर ज्यांना केलेल्या आहेत तर अशा पेशंटमध्ये आपण एनिमा देऊ शकत नाही. ठीक आहे. रेक्टल पॉलिप्स, रेक्टल पॉलिप्स म्हणजे पॉलिप्स हा एक डिसीज आहे जे रेक्टलमध्ये असतो. तर रेक्टल पॉलिप्स ज्यांना, ते तुम्हाला सेकंड इयरला आहे, सर्व डिसीज कंडिशन तुम्हाला मेडिसिनमध्ये आहे. सो रेक्टल पॉलिप्सचे ज्यांना कंप्लेंट्स आहेत तर अशा पेशंटमध्ये आपण एनिमा नाही देऊ शकत. अँड द इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन सांगितलं मी. ॲनल फिस्टुला, जे ॲनल फिस्टुला म्हणजे जे युरिनली ओपनिंग किंवा ॲनल ओपनिंग एकत्र जेव्हा होतं तेव्हा ॲनल फिस्टुला तयार होतं. दोघांच्या मध्ये एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, म्हणजे दोन्ही मिक्स होतं, युरिन अँड फिकल मॅटर, त्याला बोलतात फिस्टुला. ओके. जर त्याला ॲनल फिस्टुला आहे तर अशा पेशंटमध्ये आपण एनिमा देऊ शकत नाही. दीज आर द कॉन्ट्रा इंडिकेशन्स. कोणत्या कोणत्या केसमध्ये आपण देऊ शकत नाही? ब्लिडिंग हेमरॉइड्स, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, एनी मेजर सर्जरी ऑन द इंटेस्टाईन, देन कार्सिनोमा ऑफ इंटेस्टाईन अँड ॲनल फिस्टुला. ओके. या वेगवेगळ्या ज्या डिसीज कंडिशन आहेत तर यामध्ये आपण एनिमा देऊ शकत नाही किंवा बॉवेल वॉश देऊ शकत नाही. सो दिस इज अबाउट ऑल द एलिमिनेशन नीड्स. हे सर्व आहे एलिमिनेशन नीड्सबद्दल. यामध्ये आपण काय काय शिकलो? युरिनच्या अल्ट्रेशन्स ऑफ युरिन, वेगवेगळे अल्ट्रेशन्स म्हणजे ऑलिग्युरिया आहे, पॉलियुरिया आहे, देन पॉलिडिप्सिया आहे. या सर्व कंडिशन्स, युरिनरी रिटेन्शन, इनकॉन्टिनन्स, या सर्व ज्या कंडिशन्स आहेत त्या शिकलो अल्ट्रेशन्स ऑफ युरिन एलिमिनेशनमध्ये. बॉवेल अल्ट्रेशन्समध्ये कॉन्स्टिपेशन आहे, डायरिया आहे, इम्पॅक्शन, या वेगवेगळ्या कंडिशन शिकलो. नॉर्मल बॉवेल, नॉर्मल फिकल मॅटर अँड ॲबनॉर्मल फिकल मॅटर शिकलो. नॉर्मल युरिन अँड ॲबनॉर्मल युरिन कशी ओळखायची ते शिकलो. ओके. अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दिस बोथ, युरिन एलिमिनेशन अँड बॉवेल एलिमिनेशन, हे आपण एलिमिनेशन टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. हे तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला यूज होणार आहे वॉर्डमध्ये. ओके. जेव्हा पेशंट कंप्लेंट घेऊन येतो आहे की मला थेंब थेंब युरिन होते, म्हणजे काय मेडिकल वर्ड काय वापरणार त्याला? थेंब थेंब युरिन पास होते, काय बोलणार त्या कंडिशनला? ओपन करा, तुम्हाला दिलेलं आहे मी. ड्रॉपिंग ऑफ युरिन, काय बोलणार त्या कंडिशनला? जर एखाद्या OPD तुमच्या OPD पेशंट आला आहे आणि तो कंप्लेंट करतोय मला थेंब थेंब युरिन पास होते, तर अशी कंडिशन कुठली आहे? युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे ड्रॉप युरिन पास होणे. नाही दिलंय का मी? युरिनरी इनकॉन्टिनन्स. किंवा एखादा पेशंट आलाय आणि तो कंप्लेंट करतोय की मला सकाळपासून युरिन पास झाली आहे, पण मला खूप आता पोटामध्ये दुखायला लागले, लोअर ॲबडोमेन, ओटी पोटामध्ये खूप दुखायला लागले, युरिनच पास होत नाही आहे. अशा कंडिशनला काय बोलणार? सांगा लवकर. सकाळपासून मला युरिन पास नाही झाली आहे पण माझं पोट खूप दुखून आलंय. नो. इमॅजिन करा, इमॅजिन पोट फुगलंय किंवा पोट दुखतंय, मग तुम्ही पहिलं काय करणार? पाल्पेट करणार. ॲबडोमेन तुम्हाला एकदम कडक लागणार. कडक म्हणजे तिथे युरिन तुम्हाला साठवून राहिलेली आहे कळलंय. मग या कंडिशनला काय बोलणार?
बोलो प्रतिमा, काय बोलणार? युरिनरी रिटेन्शन. काय युरिनरी रिटेन्शन मी काय दिलंय? मग डू नॉट एक्सपेल आउट म्हणजे युरिन साठून राहिली आहे म्हणून पेशंटला त्रास होतोय. सकाळपासून त्याला युरिन पास नाही झाली आहे आणि काय कंप्लेंट्स करतोय? पोट दुखतंय किंवा फुगल्यासारखं वाटतंय म्हणजे युरिन पास नाही झाली आहे, पण युरिन साठून राहिली आहे की नाही ब्लॅडरमध्ये, या कंडिशनला काय बोलणार? युरिनरी रिटेन्शन. ओके. या म्हणजे तुम्हाला असे संदर्भ लावता आले पाहिजेत. पेशंट काय कंप्लेंट्स करतोय, मग तुम्हाला तुमचा जो डायग्नोसिस काय असेल, ओके, हे तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. इफ देर इज कंटिन्यू पासिंग ऑफ युरिन ॲट नाईट, नॉक्चुरिया किंवा पूर्ण दिवसभरात खूप कंटिन्यू युरिन पास होते. पेशंटच्या कंप्लेंट्स आहेत हाय शुगर लेवल आहेत ब्लडमध्ये, पण कंप्लेंट पण करतोय की मला खूप सारखी युरिन पास होते. पॉलियुरिया हे मोस्टली डायबेटिक पेशंटमध्ये होतात या कंडिशन्स. ओके. सो तुम्हाला जेव्हा पेशंट हिस्ट्री सांगतो तेव्हा तुम्हाला तो लगेच संदर्भ लावता आला पाहिजे की हां ही कंडिशन आहे. असं लगेच तुमच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली पाहिजे की हां हा डायग्नोसिस आहे, युरिनरी रिटेन्शन आहे, युरिनरी इनकॉन्टिनन्स आहे किंवा पॉलियुरिया आहे, पॉलिडिप्सिया आहे. जर पेशंटने सांगितलं आहे मला बर्निंग मिच्युरेशन होतं आहे म्हणजे युरिन पास करताना खूप त्रास होतो आहे, बर्निंग होतं आहे. काय? डायसुरिया. ओके. बर्निंग. मिच्युरेशन म्हणजे पास करण्याची जी स्थिती असते त्याला बोलणार मिच्युरेशन किंवा वॉइडिंग पण बोलतात. दुसरा शब्द आहे वॉइडिंग किंवा मिच्युरेशन. ओके. बर्निंग मिच्युरेशन आहे किंवा मला युरिनमधून व्हाईट डिस्चार्ज पडतो आहे, अशा कंडिशनला काय बोलणार? पायुरिया. ओके. किंवा मला युरिन खूप कमी पास होते आणि पास करताना पण खूप त्रास होतो आहे, खूप कमी पास होते, ऑलिगोयुरिया. ॲन्युरिया म्हणजे एकदम म्हणजे पासच होणार नाही, स्टॉप होणार आहे युरिन पास होण्याची. असं कंडिशन जेव्हा रिनल फेल्युअर पेशंट असतात या